नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. ही माझी बहीण सुशीला तुस्कानो म्हणजे शालू आणि तिची मुलगी शानल. तर शानल आपल्याला आज रेसिपी दाखवणार आहे. आज मी अरेबिक पुडिंग ही रेसिपी तुम्हाला सर्वांना दाखवणार अरे वा, आहे. अरेबिक पुडिंग. हां, मस्त आणि एकदम स्वादिष्ट बनते आणि खूप कमी इंग्रेडिएंट्स मध्ये आणि पटपट बनते. इझिली बनते. हा, म्हणजे आताच्या यंग जनरेशन जे आहे त्यांच्यासाठी खूप चांगलं का? हो, खूप सोपी रेसिपी आहे. खूप कमी टाइमात आपण ती बनवू शकतो. चालेल. कमीत कमी इंग्रेडियंट्स मध्ये, अगदी कमी साहित्यामध्ये अगदी चविष्ट अशी पुडिंग तयार होते का? चालेल. तर शानल, तू आम्हाला आता त्यासाठी काय साहित्य लागते ते आता तू दाखव. आता अरेबिक पुडिंगसाठी आपण हे सर्व साहित्य पाहूया. हे मी ब्रेड स्लाइसेस घेतलेले आहेत. 750 ml ऑफ मिल्क घेतलेला आहे. 5 to 6 टेबलस्पून्स ऑफ शुगर घेतलेला आहे. हाफ कप ऑफ क्रीम घेतलेला आहे. हे मी 4 to 5 टेबलस्पून्स ऑफ कंडेन्स मिल्क आणि हे काही नट्स घेतलेले आहेत मी, आणि हे 2 to 3 टेबलस्पून्स ऑफ कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे. हे पुडिंग करण्यासाठी आपल्याला 2 स्टेप्समध्ये हे करायचं आहे. फर्स्ट स्टेप आहे की आपण कस्टर्ड बनवणार आहे आणि दुसरी स्टेप आहे सर्व गोष्टी असेंबल करणार. सो आता आपण कस्टर्ड बनवायला चालू करू. आता आपण हे दूध ह्याच्यामध्ये घालणार आहे. सो हे दूध ऑलरेडी बॉईल करून होतं. सो आता मी हे गरम केलेलं आहे. आता आपण फ्लेम स्लो करून ह्याच्यामधलंच दूध ह्याच्यामध्ये घालू. आपल्याला डायरेक्ट पावडर ह्याच्यामध्ये नाही घालायचं आहे, बिकॉज मग त्याच्यामध्ये लम्स होऊ शकतात. सो आता आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये. झालं की मग आपण ह्याच्यामध्ये हे कस्टर्डचं जे आहे हे टाकणार आहे. म्हणजे थोडंसं दूध घेऊन ते मिक्स करायचं ना? राईट. नाहीतर ते गुठळ्या राहतील. सो आता आपण हे हळूहळू ह्याच्यामध्ये टाकणार आहेत. आता आपल्याला कंटिन्युअसली ह्याला स्टर करायचं आहे, नाहीतर मग हे खाली लागून जळू शकते दूध. सो आता आपण हे ह्याच्यामध्ये घालणार आहेत आणि स्टर कंटिन्युअसली तुम्हाला करायचं आहे, नाहीतर मग हे खाली लागू शकते. आता कस्टर्ड पावडर घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये साखर टाकूया. आता ही मेल्ट होऊ द्या. आता ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती एकदम आपल्याला थिक पण नाही करायची आणि एकदम थिनही नाही ठेवायची. मीडियम कन्सिस्टन्सी ह्याची असली पाहिजे. जे आपण नॉर्मली फ्रूट कस्टर्डला वगैरे करतो तशासारखी थिक कन्सिस्टन्सी आपल्याला नको आहे. थोडीशी अशी रनी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे, लाईक दिस वे. असं. सो आता साखर मेल्ट झालेली आहे. आता आपण हे गॅस बंद करून खाली उतरून ह्याला रूम टेम्परेचरवर आणूया. सो आता आपण हे रूम टेम्परेचर होईपर्यंत ह्याला आपण थंड करणार आहे. आता आपण क्रीम बनवणार आहेत. क्रीमसाठी आपण हे इन्स्ट्रुमेंट यूज करते. हे हँड ब्लेंडर आहे. जर तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल तर तुम्ही हेही यूज करू शकता. हे हँड विस्क आहे, हे आपण ह्याच्यासाठी सेम आपल्याला यूज करू शकता. ठीक आहे. सो हे मी यूज करते आहे क्रीम. हे अमूलचं फ्रेश क्रीम आहे. सो हे रेडीली तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जाईल. सो हे आहे कंडेन्स मिल्क. आता आपण ह्याच्यामध्ये हेही घालणार आहोत. हे किती स्पून घेणार तू आता? मी हे 2.5 सध्या पुरतं घालत आहे. सो तुम्ही टेस्ट अकॉर्डिंग तुमचं जर स्वीट तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही तसं प्रकारे ऑल्टर करू शकता. सो आता आपण हे विस्क करून घेऊ. एक मिनिटपर्यंत ह्याला विस्क करणार आहे.
सो आता आपलं हे कस्टर्ड आहे हे रूम टेम्परेचरवर आलेलं आहे आणि आपण क्रीम आणि कंडेन्स मिल्कही विस्क करून आणलेलं आहे इकडे. सो आता आपण स्टेप 2 करणार आहेत, दॅट इज असेंबलिंग. सो इथे मी ब्रेडचे स्लाइस घेणार आहे. आता इकडे आपली स्पेस राहत आहे, सो आपण हे हाफ करून घेतलेला आहे हा मी ब्रेड आणि ह्याच्यावरती आपण जनरस अमाऊंट ऑफ कस्टर्ड ह्याच्यावरती पोर करणार आहेत. पूर्णपणे ह्याला कवर करायचं आहे. ओके, आता आपण सेकंड लेअर करणार आहेत. सेम आपल्याला प्रोसेस रिपीट करायची आहे. हा ब्रेड संपूर्ण सोक झाला पाहिजे का त्यामध्ये? हो, ते जेव्हा तुम्ही सेट करायला फ्रीजमध्ये ठेवतील तेव्हा ते सोक करून आता ह्याच्यावरती आपण हे कंडेन्स मिल्क आणि क्रीमचं मिक्सचरही पोर करणार आहेत. मला वाटतं एकदम स्पेशल आपलं हे पुडिंग होणार आहे, नाही का शानल? नक्कीच. आणि आता जी तरुण मंडळी आहे तुम्ही नक्की पहा आणि हे घरी ट्राय करा. शानलने दाखवलेलं आहे, खूप छान असं मस्त पुडिंग होणार आहे. पाहूया, मी सुद्धा बघणार आहे कसं छान होते ते. आता आपण हे जे नट्स आहेत ह्याच्याने आपण गार्निश करूया. नट्समध्ये तू काय बदाम आणि पिस्ते? बदाम, पिस्ता आणि काजू घेतले. काजू, जे अवेलेबल असतील ते वापरले तरी चालते, नाही का? येस. खूप सुंदर असं आपलं हे पुडिंग दिसते आहे आणि रेडी झाल्यावर खायला सुद्धा खूप चविष्ट लागणार आहे. नक्कीच. आता फ्रीजमध्ये ठेवायचं का? येस. फ्रीजमध्ये, डीप फ्रीजमध्ये की खाली ठेवायचं? रेफ्रिजरेटर. ओके, रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचं ना. सो आता हे आपलं रेडी झालेलं आहे आणि आपण हे बंद करून खाली रेफ्रिजरेटमध्ये ठेवणार आहेत फॉर 4 to 5 hours. हे आपलं पुडिंग सेट झालेलं आहे. हे 4 तासानंतर मी फ्रीजमधून काढलेलं आहे. सो हे आता कम्प्लिटली सेट झालेलं आहे. आता आपण हे सर्व करून घेऊया. सो मी कट करते. वाव, मस्त. सो मावशी, आपलं हे अरेबिक पुडिंग रेडी झालेलं आहे. आता तुम्ही टेस्ट करून. थँक्यू सो मच शानल. शालू बघ किती सुंदर दिसते आहे पुडिंग. अरेबिक पुडिंग मस्त झालेलं आहे. तर शानलने हे छान मस्त पुडिंग बनवून दाखवलेलं आहे आपल्याला आणि आता आम्ही टेस्ट करून पाहणार आहोत. एकदम सॉफ्ट आणि खूप छान मस्त झालेलं आहे. तर टेस्ट करून पाहते. व्हेरी नाईस, यमी. लवकरच चॅनलची दुसरी एक रेसिपी येत आहे, अतिशय निराळी अशी. तर त्यासाठी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्याकडून चॅनलची रेसिपी मिस होणार नाही. चॅनलने मस्त असं अरेबिक पुडिंग बनवून दाखवलेलं आहे आणि खूप टेस्टी झालेलं आहे. तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी वसई किचनला नक्की व्हिजिट करा. आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.